धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप होत आहेत त्याकडे भाजप वरिष्ठांचं लक्ष आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती सुद्धा मिळते। अमित शहा अजित पवार यांच्या भेटीमध्ये या प्रकरणावर चर्चा झाल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप होत आहेत आणि त्या आरोपांकडे भाजपच्या वरिष्ठांचं लक्ष आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणाची दखल घेतली अशी सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झाली तेव्हा या प्रकरणावर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। तसंच भाजपकडे याकडे लक्ष ठेवून आहे अशी सुद्धा माहिती मिळते। काय नेमकं घडतंय, काय नेमकी दखल भाजपने घेतली? मागच्या बुधवारी आपण बघितलेलं की अजित पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांच्या दौऱ्यामध्येच ते अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली। या भेटीमध्ये राज्यातील सदस्तर स्थितीवर तर चर्चा झालीच, पण बरोबरच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार आणि यांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे यांची राजीनामा मागावी या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन अमित शहा यांची भेट घेतली अजित पवारांनी। आणि म्हणूनच आपण बघतो की या भेटींना खूप महत्त्व आहे। अमित शहा यांच्या दरबारी हे पहिल्यांदाच मस्साजोग किंवा संतोष देशमुखचं प्रकरण पोचला नाहीये, तर याच्या पहिले पण बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे हेही इथे सुरेश दस हेही अमित शहांना रिसेंटली भेटून गेले, तेव्हाही कुठे ना कुठे हा प्रकरण जो आहे त्याचा सविस्तर बोलणं झालं आहे, सविस्तर चर्चा झाली आहे। पण अजित पवार आता बुधवारी जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांच्यावरती जे टीका होत होती की धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा व्हावं आणि त्याच दरम्यान ते अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले। म्हणून या भेटी दरम्यान जे आता अजित पवार अमित शहा यांना भेटले त्याचा खूप महत्त्व आहे आणि म्हणून दिल्लीची ही भेट जी आहे त्याच्यावर खूप चर्चा सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।